फडकाचं तोंड बांधायला उडाच ते अंग तोंडात जाईल ना. हो डेंजर आहे ते. पेटेकर म्हणते मला महाराष्ट्रात व्हायरल कर ना. पेटेकर मक्यावाला पेटेकर. हा आता नेली सगळी गाडी मग. कळशेच घेतलं होतं 120 ml टाकायचे 3-4 पंप होते त्याच्यात. अरे पावसाचं वातावरण झालं पण पाऊस नाही पडणार कारण की तेव्हा माग आवाळच नाही फक्त पुढंच तेवढंच. पेटेकर आपला मंत्र लक्षात ठेवायचा. केला गरम झाला गरम. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 12 वाजल्यात खाली राहणार आलो तुम्ही. आत्ता आम्हाला आहे ना नेमकं रात्री मी ना बोर चालू केली ती विहिरीमध्ये पाणी बिणी जमा झालं. पेटेकर मामा आणला 4 वाजता सोडीन मामा पाणी. पेटेकर 3 वाजता येईन. मग याला आहे ना औषध मारता येईन गवतातलं मक्याचं. आणि मका आहे ना अर्धसारखा पण नाहीच आपल्याला पटापट कापायला लागणार आहे. आता जवळपास मला वाटतं 20 मे. आत्ता 20च आहे ना तारीख आज. हां 20 मे आता तारीख. पटापट कापलं ना म्हणजे काय माहिती का पावसात नाही गावायचं तेवढं. आता उरले पावसात जर गावली ना मोकार सडन ते. माझ्याकडे 2 जनावर आहे खाऊन खाऊन किती खाणार आहे. प्रॉब्लेम तो होतोय. आता जेवढं शक्य तेवढं चारतो आणलं मी. नेमकं वासराला सर्दी आली रे. नाही तर पटक्यात झालं असतं चारून बिरून. चला संतोष शेठ गाडी घे ना. ते यालवाडी रोडला चल तिकडे ते औषध आहे ना ते त्याच्याकडून औषध घेऊ. मग याचं पहिलं गवताचं औषध घेऊ आणि नंतर आवडा जाऊ. गाडी किती झाली बघू आपली जरा. बरं 2-3 काम आहे जरा बिलं घ्यायच्यात मला. आणि मला चाललं आहे इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची नाही का. बघू जरा एक पेमेंट भेटणार आहे. ते भेटलं तर आपल्याला परचेस करता येईल. मी मागं वेळेस घेतलं होतं 120 ml टाकायचे 3-4 पंप होते त्याच्यात. हे उघड ना. तुम्ही बसायची पहिली गाई राव. इकडं गेलंय जॉयस्टिक नेमकं. अरे समजतच नाही राव. लय जम्पलिंग होते याचं. थांब थांब थांब. आत्ता चून लागत आहे रे. तर आज थोडं कमी दिसतंय जरा कालपासून. काल सगळ्यात जास्त 45 झाली काल काय नाव इथं कुठं झालं आपल्या इथं. रात्री गार होतं चांगलं आपल्या इथं. आता नेली सगळी गाडी मग. हेड नेलं ना आपली. चालू आहे अजून लागेल 10 दिवस याला. कसं पण राहू मग लवकर तर नाही भेटणार गाडी मला. माऊली शेठ किती दिवस लागेल अजून मग याला. हा ना किती दिवस लागेल अंदाज तुला. 10 दिवस ना वाटलंच मला. गाडीची रिपेरिंग करता येते. तिथून आम्ही परत आलो खाली गेलो चौकात. विनोद मिश्रा आलाय. थंड पिऊ म्हणलं जरा. लय गरम व्हायला लागले राव. आज पावसाचं वातावरण आहे बरं का. आज पाऊस पडायची लय शक्यता आहे. गरम लय होतं. आणि या विनोद शेठ. विनोद शेठ थंड घ्या. ह्याच्यापेक्षा कोकोला बरं लागतं रे पण याला हार्ड लागते. हां आता जे भेटले ते पे पण अदे. 1 hour later. हो आता जवळपास ना 1-2 वाजलेत. आता जाऊन घरी आलो. आता शिक माझा आहे ना डाटा आहे ना थोडा मला आहे ना SSD मध्ये टाकायचं आहे. प्रॉब्लेम काय आहे आयफोनमध्ये माझा डाटा बराच झाला आहे आणि ते झाले आयफोन फुल. संतोष शेठ आणि विनोद
थंड घेतलं डायरेक्ट आता घरी आलो आता परत 3 वाजता यायला लागेल रानात पेटेकरला द्यायचं फक्त पंप पेटेकर बरोबर आहे ना पंप मारीन औषधाला औषध पण सॉरी ते मक्यातलं आहे ना गावात त्याला औषध मारायचं आहे ते मकाच वाढून देत नाही गावात नाही तर पाणी पण द्यायचं आहे त्यात खाली गोठ्यात आलो मी पाणी टाकतोय यांना पाणी पाजायचं आहे यांना आत घेणार आहे या गोड्यानी ना खाली सगळं पाडून टाकले याला ना कुठे खायची सवय नेमकी अशी मी ना अखंड कडबा कट करून टाकला होता त्याला काल मी मकाच नव्हते आणले आज पेटेघर गेला खाली औषध माराय मका बिका सगळं आणणार आहे पाणी पण सोडायला लागेल मामा सोडते पाणी पावसाचं वातावरण झालं पण पाऊस नाही पडणार कारण की तेव्हा माग आवाळच नाही फक्त पुढंच तेवढंच यांना आत घेतो बांधून बिंदून पटापट करतो यांचं Expert at overthinking things that I shouldn't. You come across as a cool guy. गोठ्यातलं उरकून आहे ना मी आता खाली आलो रानात पेटेकर आले खाली पंप मारते 2 पंप मारले पेटेकरनी एक राहिले अजून त्यात काय अजून 2च पंप होतात ते नेमके 4 पंप होते नेमके त्यात होई मग कापाय चालू करतो ना मामा आले पाणी देते पाण्याचं काम होईल आणि ना औषधाचं काम होईल आज नेमकं आबळ आलं चांगलं पण आहे ना पाऊस नाही पडणार हे वरच्या वरच आहे मागडग नाही पाऊस नाही पडायचा पण आता लवकरच पाऊस सांगितलं आहे 25 तारखेला मका जोरात कापायची आम्हाला त्यात नाही मला नाही तुला असं पडून राहील इथं ओके लय मका आहे राव तोंड का नाही बांधलं तोंड का नाही बांधलं फडकाचं तोंड बांधायला उडाच ते अंग तोंडात जाईल ना हो डेंजर लय ते हे लय बेकार सगळ्यात ते पोटात जाते माहिती आहे विषारी लई पेटेकर म्हणते मला महाराष्ट्रात व्हायरल कर ना पेटेकर मक्यावाला पेटेकर हा तोड तोड हो एक मका तोड 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 पेटेकर आपला मंत्र लक्षात ठेवायचा केला गरम झाला गरम 2,000 years later. तो रानात मोटर बंद करायला आता 9:30 वाजलेत पार विनोद शेट आणि मी दोघं आम्ही चला विनोद शेट बाकी यार राव बराच भिजले माहिती का पाणी पार रोडला आले एवढं भिजले मला वाटलं भिजायचं नाही लवकर एवढे हा मोटर मोठी नाही ना पाणी चांगलं होतं ना विहिरीत त्यामुळंच झालं बरंच आता असं व्हिडिओ काढता येत नाही रे असं प्रॉब्लेम येईल मोबाईल सारखं नाही पकडता येत याला प्रॉब्लेम तो आहे मोबाईल सारखं गाडी चालू रिस्की जरा ओके लय भिजलं रे अरे लय भिजलं नेमकं पाणी पण मारलं हो आता इथं उतरला असं रोडला हे बघ की हो इथं उतरले बघ थोडं हो हे थोडं नॉर्मल आहे पण एवढं ना अडचण काय पाणलं जोरात बसलं एड्या फुल झालं फुल डायरेक्ट जाऊन चल आता या मक्याला पुढल्या मक्याला द्यायला लागेल नंतर पुढल्या मक्याला नंतर द्यायचं आता याला जेवढं दिलं तेवढं ठीक आहे पहिल्यांदा ट्राय करतो असं व्हिडिओ काढाय माहिती का आणि मग चालू आहे ते त्याने पाहुण्यालाच त्यांनी घेतलं त्यांना देऊन टाकलं रात्रीचं एकट्या यायला भीती वाटते माहिती का टांग फाटत इथं हा ना एकदा घाबरलो होतो इथं आले एकदा त्या दिवशी एकदा आलो एकटा आलो आपलं पळत पळत गेलो अरे भीती वाटते मला रानात
भीती मग लाईट नाही काय नाही भीती वाटणारच ना. ओ सेठ अरे कैसा आहे बा कैसन बा अरे ठीक बा म्हणायचं कैसा आहे बा काय मीच विचारतो रे बरं तूच कसा आहे हम ठीक बा ठीक आहे. अरे आता वाऱ्यात जाऊन आला वाटतं. आता नेपाळी आहे तिथं नेपाळी सगळे तुमच्या इथं बाबा तुला येत असेल नेपाळी हा तुला येत असेल म्हणलं नेपाळी बोला ये की नाही ना थोडी ती की मला थोडी येते ना येते का रानात गेल तरी आत्ता म्हणून तुला भेटून यावं तो फोनच लागत नाही मी लय ट्राय मारला इथं प्रॉब्लेम आहे रे त्यांचा. अरे त्या पण आमच्या डोक्यात होती भट्टी ना मॅन्युफॅक्चर करायची त्या भट्टीबद्दल तुला बोलायचं होतं आणि नेमकं ते कंपनीवाला आलं होतं हा का आणि त्यात तो फोनच लागणार ना आवाजच येईना मी तरी नंतर परत लावला पण तुझा नंतर मग नाही आवाजाचा प्रॉब्लेम होता आवाजच लागत नव्हता म्हणजे तो आवाज मला यायचाच नव्हता हा का तुझा येत होता मला आणि मग माझं पोतं काय व्हायला तो आला नाही व्हाय का मला माहीत नाही ना नक्की ते प्राईस काय त्याची काय नाही कशाची तेच एक्झॉस्ट बिग्झॉस्ट ते बनवायचं म्हणल्यावर जे ऑइलची भट्टी आम्ही परचेस केली ती ना त्याच ऑइलची भट्टीच्या लय ऑर्डर आल्या त्या आणि त्याच्या आम्ही मॅन्युफॅक्चर करणारच होता मग वेबसाईटने आम्हाला डोकं दिलं तर आपले हे असं भेटतं तसं भेटतं मग म्हणून तुला फोन करत होतं झाला आणि तेच नाही झालं आता नेक्स्ट टाईम त्याला फोन करीत आपण भेटू चालेल ना आता माझ्यासोबत येत तरी म्हणते मला त्याला बोलायची पद्धत असते रे तशी. व्हिडिओ पुरतं आता तो पण शिकलेला आहे स्क्रिप्ट बरोबर कळलं का बरोबर आहे कॉन्टेंट वार नगून तर लागणारच. हा मग कॉन्टेंट कळलं ना त्याला कॉन्टेंट कसं काय करावं काय काय बोलायचं काय नाही हा निघलोय. तुमच्या व्हाईट हाऊस म्हणजे नेपाळी सगळी आहे आता हां व्हाईट हाऊस ग्रे हाऊस वाईट ग्रे हाऊस आयला भारी पण इथं निवांत राहिली हा असं पाहिजे ना वातावरण वारं बिरं सुटलं मस्त आहे फक्त ये नाही पाहिजे फ्लॅट नुसतं घर आणि असं मोकळं पाहिजे मजा येईन मग हो सांग जरा बराच वेळ बोललो होतो वैभवशीतो निघून आलो 11 वाजल्याने नको वेणू शेट आम्ही आलतो मग संतोष सगळ्या कामावर आलो आहे संतोष शेट्टी इथं आलो थांबलो आहे विणे कधी गेला 10 वाजताच गेला ते तो मध्ये आळूक बिळूक देत होता त्याला झोप आली होती तो कुंभकर्ण नाही कुंभकर्ण त्याला 8लाच झोप लागते अरे ते काम तेवढं करते रे ते भाजी मार्केटला येत ना ती 2 वाजता जातो मार्केटला यायला ते भाजीपाला गोळा करा बसा दिवसभर सोपं आहे ना मग ते झोपा ते लगेच डोळे चोळी ते 9 वाजताच 9 वाजता आळूक बिळूक देतो 2 वाजता उठायचं बाजारात बसायचं दिवसभर काम करत आहे ते हे सध्या जाऊ का मला बराच वेळ झाला राव वासरांक जायला लागेल थोडा चक्कर मारून जातो परत निघून यायला चालू होत नाही स्टार्टर मार रे झालं चालू आता शिक आजारी खाली गोठे झालो आत्ता संतोष शेटचे काम करून असं सिक्वेन्सने नाही बनवता येत साला पकडता येत नाही रे मला हे पॉकेट 3 माझं नाही का ते कॅमेरा त्याच्यामुळे अडचण होती आता 2च लाईट लावतो एवढ्या मी याच्या वरच्या फक्त सर हो साफसफाई करते डायरेक्ट थोडा 1-2 दिवस चालू त्याला मी सहसाला चेक केलं राव मी जवळपास ना यूट्यूबवर 922 व्हिडिओ बनवलेत राव आत्तापर्यंत वैभव सांग बोलता मला लक्षात आलं सहज असं बघितलं शेअर केलं लय कष्ट असतात बाई व्हिडिओ बनवायला डोकं आलते अख्खा दिवसभर व्हिडिओ बनवून मी ना अख्ख्या दिवसाचा व्हिडिओ बनवून एक ब्लॉग बनतोय 12-13 मिनटाचा काम तर करायच लागते मजा येते झाला ही नंतर मजा येईल माहिती का 4-5 वर्षानंतर बघायला मेंबरी त्यासाठी जेवढं करतोय चला